नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मुळा साफ करून घेते. वरचे साल काढून झालेले आहे. आता मुळ्याची कापं कापून घेते. तिरकस कापून घेते म्हणजे मोठे दिसते. अशा प्रकारे मुळ्याची कापं काढून घेतलेली आहेत आणि उरलेल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे मुळ्याचे छोटे तुकडे करून घेते मी. इथे मूग घेतलेले स्वच्छ धुवून. त्यात एक मोठा टोमॅटो घेते मी बारीक चिरून. अशा प्रकारे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे. 2 हिरव्या मिरच्या घालते. अर्धा कांदा घालते बारीक चिरलेला. चवीप्रमाणे मीठ घालते आणि कुकरला शिजवून घेते. मूग शिजून घेतलेले आता थंड करायला ठेवते. तोपर्यंत वाटप काढून घेते. ओलं खोबरं आणि कांदा घालून थोडंसं पाणी घालते. मसाला आणि हळद घालून बारीक पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घालते. मुळ्याच्या छोट्या फोडी केलेल्या तेलावर परतून घेते आणि झाकण लावून फोडी शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेले. आता शिजून ठेवलेले मूग घालते आणि मिक्स करून घेते. खोबऱ्याचं वाटप घालते आणि सगळं एकत्र करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. मूग शिजताना मीठ घातलेलं अगोदर मी. झाकण लावून उकळी काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. मुगाचा रस तयार आहे. इथे मुळ्याच्या कापांना मीठ लावून घेते आणि थोडासा लिंबाचा रस लावते. व्यवस्थित फोडीनं लावून घेते आणि बाजूला ठेवते. अर्धा तास झालेला आहे. मुगाच्या कापांमधनं पाणी निघालेलं आहे. पाणी काढून टाकलं मी आणि त्याला लाल तिखट, हळद आणि मीठ लावून घेते. इथे रवा, तांदळाचे पीठ आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे. मुळ्याच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात मुळ्याची कापं फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. जास्त वेळ लागत नाही शिजायला. मुळ्याची कापं फ्राय करून झालेले आहेत. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात राई आणि जिरं घालते फोडणीला. एक उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. इथे बारीक चिरून ठेवलेला कोबी घालते आणि तेलावर परतून घेते. हळद नाही घालत आहे आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा भाजी परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. भाजीतनं पाणीसुद्धा आटलेलं आहे. किसून ठेवलेलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. आणि कोथिंबीर घालते वरून. पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. कोबीची भाजी तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, ओलं खोबरं, लाल तिखट, टोमॅटो बारीक चिरलेला, चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालून सगळं एकत्र करून घेते आणि पापड भाजून घेतलेला त्यात तुकडे करून घालते. हे आयत्या वेळीच करायचं, नाही तर पापड नरम होईल. सगळं मिक्स करून घेते. पापड किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.